मागील भागात. मग प्रॉब्लेम कुठे आहे? तिने गोंधळून विचारले. तो हलक्या आवाजात म्हणतो, प्रॉब्लेम माझ्यात आहे. विहानला स्वतःची भीती वाटत होती. तो कधीच पर्सनल आणि प्रोफेशनल मिक्स करत नव्हता. पण आता एका इंटर्नचं हसू त्याच्या विचारात शिरलं होतं. आता पुढच्या दिवसाची सकाळ. बोर्डरूम गच्च भरलेला होता. पाखी तिचा डिटेल प्रपोजल सादर करते. स्लाईडवर कम्युनिटी कल्चरल प्लाझा, पब्लिक आर्ट झोन, ग्रीन कॉरिडॉर. ती कॉन्फिडंटली बोलते. रिव्हरफ्रंट प्रोजेक्ट फक्त कमर्शियल स्पेस नसेल, तो सिटी आयडेंटिटी बनेल. तसे सगळेजण शांत. विहान मागे रेलून बसलेला होता. प्रेझेंटेशन संपल्यावर तो म्हणतो, इम्प्लिमेंट. तसे मॅनेजर्स थक्क झाले. सर, कॉस्ट लॉंग टर्म ब्रँड व्हॅल्यू शॉर्ट टर्म प्रॉफिटपेक्षा मोठी असते, विहान म्हणाला. तसं पाखीच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं. तो तिच्याकडे पाहून म्हणतो, गुड वर्क. ते 2 शब्द तिच्यासाठी खूप मोठे होते. त्या क्षणी विहानने फक्त प्रोजेक्ट अप्रूव्ह केला नव्हता, त्याने तिच्या विचारांवर विश्वास ठेवला होता. आणि विश्वास ही जवळीकीची पहिली पायरी असते. दुपारी टेरेसवर दोघं उभे होते. शहर खाली पसरलेलं. पाखी म्हणते, तुम्ही माझं आयडिया ॲक्सेप्ट केलं कारण ते लॉजिकल होतं की? आणि एवढंच बोलून ती गप्प झाली, कारण ते बोल्ड होतं. तो तिच्याकडे एकटक बघत म्हणाला. तशी ती हलकं हसते. मग तुम्ही मला इंटर्न म्हणून का घेतलं? आणि ती पुन्हा गप्प झाली. तो तिच्याकडे सरळ बघतो. कारण तू वेगळी आहेस, त्याने तिच्या डोळ्यात बघत म्हटले. क्षणभर दोघांची नजरानजर झाली आणि नंतर पाखीने लगेच मान खाली घातली. तेवढ्यात हवेने तिचे केस भुरभुर उडू लागले. तिच्या डोळ्यात हलकी लाज पसरली होती. सर, ती खाली मान घालून म्हणाली. विहान. तसा तो पटकन बोलला आणि ती गालातच हसली. विहान, तुम्ही खरंच बदलला आहात, ती बोलली. तो शांतपणे म्हणतो, मे बी, कारण तू आहेस. दोघं काही क्षण न बोलता शहराकडे पाहतात. हे प्रेमाचं मोठं डिक्लेरेशन नव्हतं. हे फक्त 2 मनं एकाच दिशेने वळत असल्याचं संकेत होतं. संध्याकाळी विनायक देशमुख त्यांच्या ऑफिसमध्ये न्यूज पाहत होते. ब्रेकिंग. कदम इन्फ्रास्ट्रक्चर प्रपोजेस इन्क्लुसिव्ह रिव्हरफ्रंट मॉडेल. ते बघून त्यांच्या चेहऱ्यावर राग पसरला. हा मुलगा चालाक आहे, ते मनोमन म्हणाले. त्यांना शंका येते, ही कल्पना त्याची तर नाही. ते फोन उचलतात आणि कुणाला तरी कॉल करतात. रिसर्च करा, इंटर्न लिस्ट पाठवा. खेळ आता स्पष्ट होत होता. बिझनेस रिव्हरली वाढता आकर्षण, पिढ्यांमधला अहंकार आणि मध्ये अडकलेली पाखी. रात्री पाखीला मेसेज येतो, विहान, प्राऊड ऑफ यू टुडे. ती हलकं स्मित करते आणि नंतर रिप्लाय करते, प्राऊड ऑफ यू फॉर ट्रस्टिंग मी. दूर दुसऱ्या टोकाला विहान तो मेसेज वाचून काही क्षण शांत बसतो. तो स्वतःलाच पुटपुटतो, दिस इज डेंजरस. पण चेहऱ्यावर हलकं हसू असतं. सकाळ शांत होती, पण काही शांतता अशा असतात ज्या वादळाची चाहूल देतात.
देशमुख बंगल्यात नेहमीप्रमाणे सकाळचा गडबड गोंधळ सुरू होता. स्वयंपाकघरातून फोडणीचा आवाज, रेडिओवर मंद जुनं गाणं, आईचा हाक मारण्याचा आवाज. पाखी उशीर होतोय. पाखी आरशासमोर उभी केस कट करत होती. आई, हा क्लिप सापडत नाही, ती चिडून म्हणाली. आई बाहेरून, तुझ्या पुस्तकात बघ. माझ्या पुस्तकात क्लिप काय करते? लहान भाऊ हसतच म्हणतो. तुझं सगळं लाईफ पुस्तकातच असतं म्हणून. तशी ती उशी त्याच्यावर फेकते. ओम, तुझं गणिताचं होमवर्क केलंस का? तू करशील ना? तो हसून म्हणाला. मी इंटर्न आहे, आर्किटेक्टची, ट्युशन टीचर नाही. ती वाकडं तोंड करून बोलली. तसा घरात हशा पसरतो. विनायकराव पेपर वाचत बसलेले होते, पण त्यांच्या नजरा बातम्यांवर नाहीत, विचारांवर आहेत. कालच्या न्यूजने त्यांच्या मनात संशयाचं बी पेरलं होतं. रिव्हरफ्रंट इन्क्लुसिव्ह मॉडेल. त्यांना वाटत होतं ही कल्पना त्याची नाही. विनायकरावांच्या ऑफिसमध्ये असिस्टंट रिपोर्ट देतो. सर, कदम इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इंटर्न म्हणून पाखी देशमुख आहेत. विनायकच्या हातातलं पेन थांबतं. कन्फर्म? त्यांनी त्यांची नजर रोखत विचारले. यस सर, असिस्टंट बोलला. तशी त्यांच्या कॅबिनमध्ये क्षणभर शांतता पसरली. त्यांच्या चेहऱ्यावर दुःखापेक्षा जास्त भीती होती. ती माझ्या स्पर्धकाकडे का आहे? त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला. राग हा कधीकधी संरक्षणाचा मुखवटा असतो. विनायकरावांना बिझनेस नाही, मुलीची काळजी जास्त होती. त्याच दरम्यान कदम इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पाखी आज ऑफिसमध्ये उशिरा पोहोचते. रिसेप्शनिस्ट हसत म्हणते, टुडे 5 मिनिट लेट. पाखी, ट्रॅफिक नाही, घरात इंटरेजेशन चालू होतं. दुसरी मुलगी मागून म्हणते, इंटर्न लाईफ, फॅमिली ड्रामा, परफेक्ट सिरियल. दोघीही खडखडून हसतात. तेवढ्यात अचानक मागून आवाज येतो, गुड मॉर्निंग. तशी दोघींची पावलं तिथेच थांबली. पाखीने मागे वळून पाहिलं तर विहान उभा होता. आज तो अनयुज्युअली काल्म दिसत होता. 10 मिनिटानंतर सगळेजण बोर्डरूममध्ये जमतात, जिथे पाखी प्रोजेक्ट डिस्कशनमध्ये काही सुधारणा सुचवते. सिनियर मॅनेजर थोडा टोमणा मारतो. फ्रेश आयडियाज बुक्समध्ये चांगल्या दिसतात. पाखी शांत पण ठाम आवाजात, सर, बुक्स भविष्यातल्या सिटी प्लॅनिंगसाठी असतात. तशी क्षणभर शांतता पसरली. विहान हलकं स्मित करत म्हणतो, इम्प्लिमेंट हर सजेशन. तसा मॅनेजर गप्प झाला. पाखी हलकी हसून त्याच्याकडे बघते. तशी तो तिला नजर देण्याचं टाळतो. तो अजूनही रागीट होता, पण तिच्यासमोर तो न्याय्य व्हायला शिकत होता. संध्याकाळी टेरेसवर पाखी एकटीच उभी असते. तेवढ्यात विहानही तिच्या शोधात तिथे पोहोचतो. गेल्या काही दिवसात आता तिची ही जागा त्याला चांगलीच माहीत झाली होती. त्याच्या येण्याची चाहूल लागताच पाखी वळून मागे बघते आणि त्याला बघून हलकी स्माईल करते. तोही तिच्या जवळ जाऊन उभा राहतो. तू इथे काय करायला येते? तो खाली चमकणाऱ्या शहराकडे बघत म्हणाला. मला आवडतं इथे उभे राहायला. ती हलकी हसून म्हणाली. तेवढ्यात तिला काहीतरी आठवलं आणि ती थेट विचारते, तुम्हाला माहीत आहे ना मी कोणाची मुलगी आहे? तो शांत थोडा वेळ नंतर म्हणाला, हो. मग इंटर्नशिप का दिली? तिने आता थोडं गंभीर होऊन विचारले. तसा तो थोडा पुढे येतो.
बिकॉज टॅलेंट डज नॉट कॅरी सरनेम. ती थोडी हलकी होते. आणि रायव्हरली, तिने पुन्हा विचारले. तसा तो हसतो. रायव्हरली माझ्या जनरेशनची नाही, ती हलक्या आवाजात म्हणते. माझ्या बाबांना वाटत आहे मी चुकीचं करते. तसा तो काही क्षण तिच्याकडे पाहतो. ट्रस्ट बिल्ड करायला वेळ लागतो, पण तो चुकीची नाहीस. पहिल्यांदा तो तिच्यासाठी ओपनली स्टँड घेतो. त्या संध्याकाळी दोघांमध्ये शब्द कमी होते, पण विश्वास वाढत होता. पण दुसरीकडे विनायकराव निर्णय घेणार होते. 2 जगं, एक कॉर्पोरेट क्लास ऑफिस, एक परंपरागत फॅमिली प्राईड, आणि मध्ये अडकलेलं त्या दोघांचं प्रेम. पाखी रात्री घरी पोहोचते तेव्हा घरचं वातावरण गंभीर झालेलं असतं. विनायकराव थेट त्यांचा निर्णय ऐकवतात. तू उद्यापासून त्या कंपनीत जाणार नाहीस. तशी पाखी ते ऐकून थक्क झाली. का? तिने कपाळावर आठा पाडून विचारले. बिकॉज आय सेड सो, विनायकराव म्हणाले. हे कारण नाही बाबा, पाखी बोलली. तेवढ्यात आईमध्ये पडते. शांत बसा दोघंही, विनायकराव रागाने. तो मुलगा तुझा वापर करतोय. पाखीचा आवाज थरथरतो. तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती नाही, मला बिझनेस माहीत आहे, विनायकराव बोलले. मला माणूस माहीत आहे, पाखीही त्याच टोनिंगमध्ये म्हणाली. तशी घरात शांतता पसरली आणि पाखी तिच्या रूममध्ये निघून गेली. हे पहिल्यांदा होतं की पाखीने वडिलांना इतक्या ठामपणे उत्तर दिलं होतं. त्या रात्री विहान त्याच्या रूममध्ये बसलेला असतो तेव्हा त्याला कॉल येतो. देशमुख ग्रुप पॉलिटिकल प्रेशर टाकतो. तो भडकतो. लेट डेम, अनुष्का म्हणते. काम डाऊन, तू पुन्हा ओल्ड विहान होत आहेस. तो थांबतो. मी फाईट करू शकतो, पण तिचं नाव येऊ नये. त्याच्या आवाजात काळजी असते. दुसऱ्या दिवशी सकाळी पाखी विनायकराव खाली येण्याच्या आधीच ऑफिसमध्ये निघून आली आणि साधारण 10 वाजता विनायकराव थेट कदम ऑफिसमध्ये येतात. विहानला हे कळताच तो बाहेर येतो. आता दोघे समोरासमोर होते. विनायकराव, स्टे अवे फ्रॉम माय डॉटर. विहान शांतपणे, सर, ती कॅपेबल आहे. तिला प्रोटेक्ट करायला मी पुरेसा आहे, विनायकराव रागातच म्हणाले. विहान थोडा पुढे येतो. रिस्पेक्टफुली सर, तिला कंट्रोल नाही, सपोर्ट हवा आहे. तशी तिथे क्षणभर शांतता पसरली. दोघांचे डोळे भिडतात. ही फाईट बिझनेसची नाही, इगोची आहे. इथे जेव्हा पाखीला विनायकरावांच्या इथे येण्याची बातमी कळली, ती धावतच बाहेर पोहोचली आणि सरळ विहानसमोर जाऊन उभी राहिली. तुम्ही बाबांना काय सांगितलं? तिने घाबरून विचारले. ट्रूथ, तो शांतपणे म्हणाला. म्हणजे? तिने न कळून विचारले. की तू स्ट्रॉंग आहेस. तशी ती काही क्षण शांत झाली. मी इंटर्नशिप सोडते, आणि अचानक काहीतरी विचार करून बोलली. तसं इथे विनायकरावांच्या चेहऱ्यावर विजयी हास्य पसरलं. इथे विहान मात्र ते ऐकून काहीच थबकला होता. व्हाय? त्याने कपाळावर आठा पाडून विचारले. बिकॉज मला 2 लोकांमध्ये निवड करायची नाही, तो हळू आवाजात म्हणाला. मी तुला कधी निवडायला सांगितलं? परिस्थिती सांगते आहे, ती त्याच्याकडे न बघताच म्हणाली. पहिल्यांदाच तिचं बोलणं ऐकून विहानचा राग वितळतो. तो म्हणतो, मी आधी आयुष्यात सगळं जिंकलो, पण लोक हरवले. तुला नाही हरवायचं. ती भावूक होऊन त्याच्याकडे पाहते.
पण इथे त्याचं बोलणं ऐकून विनायकराव शॉक झाले होते. मग प्रूव्ह करा की तुम्ही दोघे वेगळे आहात, ती एक उसासा सोडून म्हणाली. कसं? त्याने आशेने विचारले. इगो बाजूला ठेवून ती हात बांधून म्हणाली. तसा तो शांत झाला. हा त्याच्यासाठी सर्वात कठीण प्रस्ताव होता. दुसऱ्या दिवशी मीडियात अनाउन्समेंट झाली. कदम इन्फ्रास्ट्रक्चर आणि देशमुख ग्रुप जॉईंट कम्युनिटी एंटिटेटिव्ह जाहीर करतात. विनायकराव ते बघून आश्चर्यचकित झाले. विहान पब्लिकली म्हणतो, सिटी ग्रोज वेन रायव्हल्स कॉलॅबोरेट. पाखी क्राऊडमध्ये उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. विनायक तिच्याकडे पाहतात. पहिल्यांदा त्यांना जाणवतं ती मोठी झाली आहे. रागीट बिझनेसमॅन आता विजनरी लीडर बनत होता आणि एका मुलीच्या विश्वासाने 2 कुटुंबांचा अभिमान जोडला होता. जॉईंट अनाउन्समेंटनंतर शहरात चर्चा सुरू झाली होती. 2 रायव्हल ग्रुप्स एकत्र, काय चाललंय? पण बाहेरच्या जगाला माहीत नव्हतं. ही पार्टनरशिप बिझनेससाठी नव्हती, ती विश्वासासाठी होती. सकाळी घरात हलकी शांतता होती. ओम मोबाईलवर न्यूज वाचत ओरडतो, दीदी तू फेमस झालीस. पाखी स्वयंपाकघरातून, मी नाही रे, कंपनी. ओम, नाही, यंग आर्टिकेट बिहाइंड कॉलॅबोरेशन आयडिया असं लिहिलंय. विनायकराव त्यांच्या हातातील पेपर बाजूला ठेवतात. त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान लपलेला असतो. आई हसत म्हणते, मी सांगितलं होतं ना, मुलगी काहीतरी मोठं करणार. विनायक शांतपणे उठतात आणि पाखीच्या जवळ येतात. आज संध्याकाळी त्या मुलाला घरी बोलव. ते तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. तशी पाखी थबकते. खरंच? तिने आश्चर्याने विचारले. हो, बिझनेस मीटिंग म्हणू. ओम हसतो. अरे वा, फ्युचर जिजू एंट्री. ओम. दोघंही बापले एकत्र ओरडतात आणि घरात हलकं हसू पसरतं. पहिल्यांदाच विनायकरावांनी त्याच्यासाठी दार उघडलं होतं आणि पाखीच्या मनात पहिल्यांदा आशा पूर्ण फुलली होती. विहान त्याच्या रूममध्ये बसलेला होता. अनुष्का होती सोबतीला. ती त्याच्याकडे बघते. भाऊ, यू लुक नर्वस. मी? नेव्हर. तो एक आवंडा गिळून म्हणाला. तू मीटिंगला जात नाही आहे, इंटरव्ह्यूला जातोय. तो भुवया उंचावतो. ॲडवाईज? स्माईल आणि प्लीज रागीट CEO मोड घरी ठेवून जा. ती आत्ता हसून म्हणाली. तो आरशातमध्ये स्वतःकडे बघतो. स्माईल ऑकवर्ड वाटते. प्रॅक्टिस कर. ती डोळे मिचकावत म्हणाली. तसा तो जबरदस्ती स्मित करतो. इथे अनुष्का मात्र हसून लोटते. संध्याकाळी देशमुख बंगल्यात डोरबेल वाजते. तसा ओम धावतच जाऊन दरवाजा उघडतो. वेलकम मिस्टर सिरियस. तो त्याचं स्वागत करत म्हणाला. तसा विहान मान हलवून हसतो. हाय. त्याने आतमध्ये प्रवेश केला आणि सोफ्यावर बसलेल्या विनायकरावांनी त्याला समोर बसण्याचा इशारा केला. पाखी बाजूला नर्वस बसलेली होती. तेवढ्यात आई चहा घेऊन येते. आई, साखर किती? जेवढी घरातली गोडी आहे तेवढी. सगळेजण थोडे थबकतात. मग ओम हळू आवाजात, स्मूथ. विनायक त्यांचं स्मित लपवतात. सगळ्यांचं डिनर संपलं. विहानने आईच्या हातच्या जेवणाचं कौतुक केलं आणि संधी बघून तो पाखीसोबत त्यांच्या टेरेसवर पोहोचला. त्यांच्या भावना ओळखून विनायकरावांनीही त्यांना अडवलं नाही.
शहराच्या लाईट्स चमकत होत्या. दोघे त्याकडे बघत. थोडा वेळ शांत उभे होते. पाखी हलक्या आवाजात म्हणते, आज बाबा शांत होते. ते स्ट्रॉंग आहेत, विहान म्हणाला. तुम्ही इगो बाजूला ठेवलात म्हणून. तशी ती पटकन म्हणाली. आता तो एकटक तिच्याकडे पाहू लागला. तुझ्यासाठी नाही, आपल्या भविष्यासाठी. तशी ती ब्लश होते आणि खाली मान घालते. पहिल्यांदा तो तिच्या हाताला हलकं स्पर्श करतो. तीही हात मागे घेत नाही. रागीत बिझनेसमॅनच्या डोळ्यात आज सॉफ्टनेस होती. पण आयुष्य नेहमी सरळ नसतं. मित्रांनो, कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.